नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर काल 22 ऑगस्ट 2024ला टोटल 16 कंपनींनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअरवर अपडेट दिला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 कंपनींबद्दल बोलणार आहोत आणि उरलेल्या 8 कंपनींबद्दल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. तर सगळ्यात पहिले बोलूया JBM ऑटो लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1925 रुपये. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 22,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 27.16%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 3,321.61%. आणि याने ₹1.5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया कामा होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 2,865 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 9,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 16.33%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 181.25% आणि याने 16 रुपयात इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 30 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया वंडर इलेक्ट्रिकल्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,586.90 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 582.10% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 526.74% आणि याने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया स्ट्राइड्स फार्मा सायन्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 1,306.50 रुपये. याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 12,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 205.04%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 247.20% आणि या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया गुजरात स्टेट पेट्रोनेट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 333 रुपये आणि याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 18,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 20.39%. याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 53.92% आणि याने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 6 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया रिको ऑटो इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 122.84 रुपये. याचे मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचे आणि याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 44.94% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 244.09% आणि या कंपनीने 60 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया जय भारत मारुती लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 109 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे -5.50% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 247.02% आणि या कंपनीने 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 5 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया सीजाय फायनान्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे 245 रुपये आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 84.52 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 52.27% आणि याचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 212.30%
आणि या कंपनीने ₹1.20चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 13 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.